दुष्काळी असलेल्या बीडसारख्या जिल्ह्यातल्या नाथरा या छोट्याशा गावात 12 डिसेंबर 1949 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला. वारकरी आणि अध्यात्माच्या कुटुंबाचे संस्कार, पंडितराव मुंडे यांच्यासारखे भाऊ. वडिलांचं छत्र हरवलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी आपलं प्राथमिक शिक्षण इथंच पूर्ण केलं. मराठवाड्याचे आणखी एक सुपुत्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि प्रमोद महाजन यांच्या सहवासात पुण्यासारख्या ठिकाणी त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक कारकीर्द सुरू झाली. 1978 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं आणि इथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1980 मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 1990 आणि 1995 मध्ये सुद्धा याच मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे साहेब निवडून आले. 1980 ते 1982च्या दरम्यान भाजप युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद आणि त्यानंतर भाजपचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलं. 1995 मध्ये राज्यात युतीची सत्ता असताना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होतं आणि त्यानंतर पुन्हा संघर्ष. 1909 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार येईल अशी गोपीनाथ मुंडे यांची अपेक्षा होती. पण पराभव होऊनही खचतील ते मुंडे साहेब कसले. लोकसभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी विरोधकांनाही मित्र करणारे लाखो कार्यकर्त्यांचे आधार असलेले मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. हे अनेकांच्या मनाला अजूनही पटत नाही. कुठलाही वारसा नसताना एका ऊसतोड कामगाराचा मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवतो ही एक दंतकथा मानली जाऊ शकते. पण आपल्या कार्यानं इतिहासाला सुद्धा आश्चर्य वाटेल असं काम आणि अनेकांचा आधारवड असलेले मुंडे साहेब हे एक वेगळंच व्यक्तिमत्व. विलासराव देशमुख आणि मुंडे साहेबांच्या मैत्रीचे अनेक प्रसंग जगजाहीर आहेत. दोघांचेही पक्ष वेगळे. त्यांनी आपली मैत्री आणि पक्ष या दोन्ही गोष्टींचा कामात कधीही अडथळा येऊ दिला नाही. एखाद्या कार्यक्रमात हे दोघं असले म्हणजे उपस्थितांना निखळ मैत्री कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण आपसुकच मिळायचं. आणि मराठवाड्याचं दुर्दैव म्हणजे प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं अचानक जाणं. विकासाच्या बाबतीत बोलायचं तर न परवडणारं आणि एक मोठं नुकसान. आपण आता लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेला आणि सर्वाधिक मतं घेऊन निवडून गेला महाराष्ट्रात. अनेकांचे अधिक मतं घेण्याचे आतापर्यंतचे सर्व उच्चांक तुम्ही मोडले. याचा माझ्यापेक्षा विनायकराव मेटेला अधिक आनंद झाला. आणि म्हणून मराठवाडा भूषण म्हणून कुणाला पुरस्कार यावर्षी द्यावा याचा क्षणभर सुद्धा कुणाला विचार करावा लागला नाही की अतिशय योग्य व्यक्ती या वर्षीच्या पुरस्काराच्यासाठी जर कोण असेल तर ती गोपीनाथराव मुंडे. महाराष्ट्राचं राजकारण गोपीनाथ मुंडे यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. एकेकाळी असलेला शरद पवारांचा महाराष्ट्रातला वर चष्मा संपवण्याची भाषा करणारे गोपीनाथ मुंडे कदाचित एकमेव नेते असतील. 1995 मध्ये सत्तेत आलेलं सेना भाजप सरकार ही युती करण्याची संकल्पना प्रमोद महाजनांची असली तरीही सर्वार्थानं जबाबदारी होती ती मुंडे साहेबांच्या शिरावर. आणि त्यानंतर मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्रीही होते. नंतरच्या काळात सरकार बदललं पण नाव आणि प्रतिष्ठा पूर्वीपेक्षाही काकणभर जास्तच. भाजपचा विजय होईल अशी अपेक्षा मुंडे साहेबांना होती पण पक्ष सत्तेत आला नाही. पण त्यांची लोकसभेतली एंट्री मात्र अनेकांसाठी सुखद होती. त्यांची लोकसभेतली भाषणं विरोधकांना मार्गदर्शक ठरली. अनेक नेत्यांनी आतापर्यंत अनेक चारा छावण्यांना भेटी दिल्या पण रात्रभर चारा छावणीवर मुक्काम करून शेतकऱ्यांमध्ये मिसळणारे आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणारे मुंडे साहेबच.
ऊसतोड कामगारांचा नेता, नाथरा गावचा नाथ, सर्वांचा लाडका गोपीनाथ आणि नंतर गोपीनाथराव. बहुजन, वंचित आणि सामान्य कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज. निवडणूक असो वा सभागृह, विरोधकांवर कसं आक्रमक व्हावं हे शिकायचं तर मुंडे साहेबांच्याकडूनच. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यभर संघर्ष यात्रा काढून मुंडे साहेबांनी भाजप ग्रामीण भागात पोहोचवला. प्रचार काळात ते अक्षरशः झपाटलेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे युतीच्या पुढचा टप्पा म्हणजे महायुतीचे शिल्पकार हे मुंडे साहेबच. 12 बलुतेदार नेत्यांना एकत्र आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चितपट करण्याची मुंडे साहेबांची किमया कुणीच विसरू शकणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता एकमेकाचा प्रचार करत नाहीये. पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि आता काँग्रेसचा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे केवळ नरेंद्र मोदीवर बिनबुडाचे आरोप करण्याचं काम गेल्या आठवड्यात केलंय. त्याचाच परिचय राहुल गांधीच्या भाषणामध्ये आलेला आहे. आता बारामतीचा खासदार पडला नाही पण आमदार मात्र पाडायचा आहे. आता आपल्याला आत्मविश्वास वाढलाय की नाही तुमचा? वाढलाय की नाही? आणि हा आत्मविश्वास आपल्याला विजय करणार आहे. केंद्रात भाजपचं सरकार आलं. मुंडे साहेबांना आवडीचं ग्रामविकास खातं मिळालं. गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हूं की पण मी महाराष्ट्रात परतेन ते मुख्यमंत्री होण्यासाठी असं ठामपणे सांगणारे मुंडे साहेब कदाचित एकमेव नेते. मात्र नियती किती क्रूर असू शकते याचा प्रत्यय 3 जून 1914 रोजी आला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुंडे साहेब महाराष्ट्रात परत कधीच आले नाहीत. आलं ते त्यांचं पार्थिव. अनपेक्षितपणे एका लढवय्या नेत्याची अखेर झाली. नियतीने जो खेळ खेळला त्यापुढे मुंडे साहेबांचं काहीच चाललं नाही. अनपेक्षितपणे सारं काही संपलं. मुंडे साहेब गेले. कार्यकर्त्यांचे मुंडे साहेब या जगातून निघून गेले. त्यांच्यानंतर युती आणि महायुतीचं काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलं. पण हे थांबवायचं असलं असतं तर साहेब तुम्ही पाहिजे होतात. तर अशा या गोपीनाथरावांना नवजागृतीकडून भावपूर्ण आदरांजली.